तो दोस्तों, जैसे आप देख सकते हो, ये साईं राम हर साल हमारी पानी की गाड़ी में सेवा करते हैं। तो आइए इनसे एक छोटा सा इंटरव्यू लेते हैं। तो आइए दिखाता हूँ आपको इंटरव्यू के कुछ अंश। ओम साईराम. ओम साईराम. आपलं सर्वप्रथम या पालखीमध्ये साई सेवा समिती संस्था उल्हासनगर या पालखीमध्ये आपलं स्वागत. आपण बऱ्याच वर्षापासून हे जे पाण्याचे पुण्य करता तुम्ही आणि जे गाडी तुम्ही निरंतर चालवता, तर तुम्हाला जो हा बदल आहे किंवा तुमच्या आयुष्यात बदल झालाय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि साई पालखीत तुम्हाला काय आनंद मिळतो? पहिले तर 10 वर्ष मी कंटिन्यू पायी चाललो. त्याच्यानंतर मी सेवाधारी मध्ये जायचा विचार केला की सेवा करावा. आता 10 वर्ष पुढे कंटिन्यू आपण चाललो पायी. आता 3-4 वर्ष झाले आम्ही सेवा करतोय पाण्याची. 2-2, 2.5 किलोमीटरला पाणी पाजतोय. याच्यात तुम्हाला म्हणजे बदल काय वाटतो या पालखीच्या सानिध्यात आल्यानंतर? पालखीत तर भरपूर काय बदल वाटतो. आनंद जीवनात काय बदल आहे? जीवनात पालखीत आल्यानंतर जीवनात बी भरपूर काय बदल झालेला आहे आमच्या. आणि हा तुमचा मुलगा पण असतो बरोबर? हा तुमचा मुलगाही असतो बरोबर? लहान आहे तो. आज किती वर्षाचा आहे तो? तो आहे 7 वर्षाचा. 7 वर्षाचा. त्याला गेल्या वर्षापासून मी आणतोय. गेल्या वर्षी तो मागे लागलेला, त्याच्यामुळे गेल्या वर्षीपासून त्याला आणलाय. तर या वर्षी स्वतःहूनच तो बोलतोय, पप्पा मला घेऊन चला, मला घेऊन चला. तर त्याला यावर्षी बी आणलेलं आहे आणि तो आनंदी मध्ये आहे, साईच्या भक्तीमध्ये तो. आणि याच्या पुढे बी आपल्याला आनंदी राहो. अच्छा. साईच्या मीच प्रार्थना आहे माझी की माझ्यासारखं तो बी पालखीला हर वर्षी यावा आणि पालखी याच्या पुढे बी चालत राहावा व्यवस्थित. आपण निरंतर ही सेवा देत आहे पालखीला. आज 19वे वर्ष चालू आहे. त्याच्याबद्दल साई समितीतर्फे मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो. आणि पुढे ही पालखी अशी चालू राहावी ही तुमची इच्छा आहे आणि आमची समितीची सुद्धा इच्छा आहे. तेव्हा ओम साई. ओम साई. तो दोस्तों, जैसे आप देख सकते हो, ये साईं राम हर साल आते हैं हमारी पालकी में। तो इनसे एक छोटा सा इंटरव्यू लेते हैं। तो आइए आपको इंटरव्यू दिखाता हूँ मैं इसका। ओम साईराम. ओम साईराम. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की उल्हासनगर ते शिर्डी पायवारीचे साई भक्त आपल्या समोर आता आहेत आणि आज थोडक्यात त्यांचा इंटरव्ह्यू म्हणजे त्यांचे जे अनुभव आहेत, त्यांनी केव्हा सुरुवात केली, त्यांनी काय काय त्रास सहन केले, त्यांनी ते कसे काय या शिर्डीच्या पायवारीत आले, याबद्दल आपण थोडं विचारणार आहोत साई भक्ताला. तर सर्वात प्रथम आपलं नाव सांगा. ओम साईराम. ओम साईराम. चंद्रकांत मधुकरराव मंदुरकर. तर आपण या शिर्डीच्या म्हणजे जे पायवारी जाते आपली, या पायवारीत आपण किती वर्षापासून? मी पायवारीमध्ये 2010 पासून चालतोय. अच्छा. आणि काय जवळजवळ 15 वर्ष चालतायत. माझ्या आयुष्यामध्ये मित्रांसोबत सुरुवात झाली होती. एक लहान वय होतं कॉलेज कुमाराचं. सुरुवात करता करता हळूहळू जीवनामध्ये चांगल्या गोष्टींचा अनुभव येत गेला. या साई पालखी बद्दल आपल्याला काय अनुभव आला? पालखीचं मत असं सांगता येईल की चालत चालत जसं आपण निघतो, एक श्रद्धा असते माणसाची आपल्याला पोहोचताना साईंच्या दर्शनासाठी. आम्ही सुरुवात केली तेव्हा काहीतरी वेगळं होतं आणि आज काहीतरी 15 वर्षानंतर अनुभव वेगळा आहे. अच्छा. की आम्हाला आनंद मिळत गेला, आम्हाला अनुभव येत गेला. चांगल्या पालखीचा अनुभव पण आला, लोकांसोबत भेटणं. तुम्ही बोललात की 15 वर्षापूर्वीचा अनुभव आणि आताचा अनुभव, याच्यात काय तफावत आहे, याच्यात काय फरक आहे, याच्यात काय आनंद आहे? आम्हाला आनंद असा आहे की साईंची शक्ती आम्हाला ओढत नेते. आमच्या आयुष्यामध्ये ज्या बदल घडलेले आहेत, की चांगले बदल घडले, वाईट गोष्टींना मागे टाकून आम्ही चांगल्या गोष्टींचा अनुभव घेत घेत पुढे आलोय. आज आम्ही तुमच्या सोबत आहे. हा आनंद खूप मोठा आहे की आमच्या अनुभवाची प्रचिती आम्ही शब्दांमध्ये नाही मांडू शकत. तो आनंद आमच्या डोळ्यांमध्ये दिसतो. मग आपल्याला आता दुसऱ्या साई भक्तांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आपल्या पालखीबद्दल, आपल्या साई सेवा समिती उल्हासनगर जी आहे त्यांच्याबद्दल, या सर्वांबद्दल? साई सेवा समिती ही पालखी 19व्या वर्षावर चालू आहे सध्या. या टीमचे फाउंडर्स आणि सगळी टीम खूप छान आहे. आपल्याला आवडलं त्यांचं काम. यापूर्वी सुरुवात केलेली ती पालखी काहीतरी वेगळी होती.
आता या टीम मध्ये आम्ही चालतो, याचा अनुभव पण आम्हाला खूप चांगला आलेला आहे, म्हणून आम्ही आता या पालखी सोबत जॉईन झालेलो आहे. अच्छा अच्छा. आता आज तुम्ही आम्हाला या पालखीबद्दलचा सगळा अनुभव सांगितलात, आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याच्याबद्दल आम्ही आपलं सर्वप्रथम साई सेवा समिती उल्हासनगर यांच्यातर्फे मी म्हणजे त्यांचे आभार मानतो आणि तुमचे आभार मानतो की तुमचा बहुमूल्य वेळ देऊन तुम्ही या पालखीत सहभागी होत आहात. त्याबद्दल आता सहभागी नाही, आम्ही नंतर भाग झालो. आता आम्ही पालखीमध्ये ते सहभाग आणि भाग याच्यात फरक आहे, तो भाग झाला ते. ओम साईराम. धन्यवाद. ओम साईराम. तर आपण आताच पाहिलं की आमच्या साई भक्तांचं एक छोटासा इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि क्रिया या सगळ्या आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं साई सेवा समिती तर्फे अभिनंदन आणि आभार मानतो. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. जय साईराम. तो दोस्तों, जैसे आप देख सकते हो ये साईराम हर साल आते हैं हमारी पालकी में, तो इनसे एक छोटा सा इंटरव्यू लेते हैं. तो आइए आपको इंटरव्यू दिखाता हूँ मैं इसका. ओम साईराम. ओम साईराम. सर्वप्रथम मी आपलं साईनाथ सेवा समिती उल्हासनगर तर्फे स्वागत करतो आणि तुम्हाला या पायवारीच्या म्हणजे बद्दल मी तुम्हाला विचारणार आहे आणि विचारतो डायरेक्ट. बाबा, आज तुम्ही आलात ह्या पायवारीला, आज किती वर्षापासून आलात आणि याच्यात तुम्हाला काय आनंद मिळाला आणि तुमचा अनुभव काय आहे आणि तुम्ही का या वारीत आलात? सुरुवात म्हणजे असं झाली की मी कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये आहे आणि कन्स्ट्रक्शन फील्ड असल्यामुळे माझी साईड आहे मालाडची. सुरुवातीला होती 20 वर्षापूर्वी. अच्छा. आणि तिकडे आता मंगल साईधाम असं मंदिर होतं. तर साईड मध्ये कंटिन्यू आरती होत असल्यामुळे माझं लक्ष तिकडे केंद्रित झाला. तिकडे माझं लक्ष केंद्रित झालं आणि हळूहळू म्हणजे बाबाची भक्ती माझी वाढली. आणि त्याच पुढच्या वर्षी साईनाथ सेवा समिती पालखीची पदयात्रा सुरुवात झाली. मग ते बोर्ड वाचून मला असं इच्छा झाली की मी पण पालखीवर सहभाग होऊ. तेव्हापासून आज मागच्या 15 वर्षांनी कंटिन्यू पालखीमध्ये सहभाग होते. या पालखीला सहभाग झाला मला बरंच परिवर्तन घडलेलं आहे. कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये असल्यामुळे मला बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सेफ्टीची गोष्टी. तुम्हाला जो आलेला बदल तुमच्यामध्ये किंवा तुमच्या बिझनेस मध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या एखाद्या वाईट गोष्टीबद्दल चांगली गोष्ट घडली, वाईटातनं चांगली, असा काय अनुभव तुमचा? आता वाईट आणि चांगली गोष्ट म्हणजे याच वर्षी माझ्या असं काहीतरी कन्स्ट्रक्शन मध्ये कामाची घाई पॉझिशनचा फ्लॅट असल्यामुळे मला त्यांच्याकडे सुट्टीचा मी प्रयत्न नाकारत होतो. पण काही आठवड्या म्हणजे मागच्या आठवड्यात असा काहीतरी घडला की आता कशा साईड मध्ये असल्यामुळे तो ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात साईड वरती. पण तो एवढा मोठा प्रकार हाताळला. त्यांचं पण तो गुरुवार असा दिवस होता. त्या दिवशी मी ठरलं की नाही, काय झालं तरी आपण पालखी सोडाय, कारण याच्यामुळे जर हा अपघात झाला असता तर आपण कुठेतरी राहिलो असतो. म्हणजे ते वेळ ना येता बाबांनी आपल्याला वाचलं, तो गुरुवार होता. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की जर मी ह्या गुरुवारी मला ह्या पालखीला यायची इच्छा नव्हती, साधारण वेळ मिळत नव्हता होतो मी, तर त्या वेळामुळे मला यायचं म्हणजे डळमळीत होतं, म्हणजे 19-20 होतं. त्या गोष्टीत मला एक वेगळा अनुभव आला. बाबांनी मला असं होता का माझं नुकसान म्हणजे बाबांनी मला त्या दिवशी असं कल्पना दिली की तुला येणं भागच आहे, कारण जर त्या दिवशी अपघात घडला असता तर आज मी पालखीला मी कुठे जेलमध्ये राहिलो असतो, कारण कन्स्ट्रक्शनची जबाबदारी पण माझी असते. हो बरोबर. त्या जबाबदारीमुळे कशा साईडवरती तुम्हाला माहिती आहे ऍक्सिडेंट होण्यामध्ये खूप. आणखीन एक विचारतो मी, गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे गेल्या वर्षी तुमचा मुलगाही होता तुमच्या बरोबर, हो आणि तुम्ही बिना म्हणजे चपलांचा तुम्ही तो वारीचा तुम्ही पूर्ण प्रवास केला किंवा जे काही वारीला आलात, तर त्यावेळेसचा अनुभव काय तुम्हाला बिना चप्पल घातल्याचा आणि चप्पल घालून ह्या दोन गोष्टी? पालखीला मी जोपर्यंत सुरुवात केलं माझी पहिल्यापासून सुरुवात चप्पल न घालता चाललेला आहे. तो मी आता नियम पाळत आहे, पण काही रस्त्याच्या अडचणीमुळे आपण आता वय आपला तसा राहिलेला नाही, त्यामुळे आपण थोडा प्रामाणिकपणे म्हणजे जिथे आपल्याला जमते तिकडे आपण प्रयत्न करतोय, जिथे जमते तिकडे आपण पालखी सहभाग करतो. म्हणजे आणखीन एक आपल्या साई सेवा समिती बद्दल विचारायचं आहे की त्यांच्यात जे ते ऑर्गनाइज करतात किंवा जे काही ते आपल्यासाठी करतात आणि त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि चांगलंच केलेलं आहे. तुम्ही किती वर्षापासून म्हणालात? त्यांनी मागच्या 15 वर्षापासून. 15 वर्षापासून. त्या 15 वर्षापासून पालखीच्या सगळ्या वर्षी मिळाल्या, एकदम वर्ष मिळालेलं आहे. बघा, आणखीन एक मला विचारायचंय की जे आपलं जेवण वगैरे म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी, त्यातही आपली पालखी एक नंबर आहे.
तर त्याच्याबद्दल आणखी तुम्हाला काय सांगायचं? नाही, पालखीच्या जेवणाबद्दल किंवा सोयीबद्दल वादचा प्रश्नच नाही, कारण ओके. आम्ही घरच्यापेक्षा जास्त जेवण आम्हाला इथे लाभतो. व्हेरी गुड. आणि पालखीच्या आता माझ्या जसं बोलले, माझा मुलगा मागच्या वर्षी येऊन गेला, तो आता पण मुलाला लक्षात आहे की मागच्या वर्षी आपण कुठला स्पॉट होतो आणि आपण काय काय पालखीची सेवा आपल्याला म्हणजे प्रसाद म्हणून भेटलो नाही, म्हणजे एवढं त्याच्या मुलाच्या लक्षात आहे. मग तो यावर्षी का येऊ शकला नाही? कारण तो मागच्या वर्षी का ते 7वीला होता, ते क्रिसमसची वेकेशन मध्ये दत्त जयंती आले होते. अच्छा. आणि आता वेकेशन आपल्याला नोव्हेंबर मध्ये पालखी आली आणि डिसेंबरची सुट्टीमध्ये त्यांना म्हणजे त्याची इच्छा त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा अजूनपणे आहे. तो आता शेवटचे जीवन येण्याचे चान्सेस आहे त्याचे. त्याची इच्छा आहे, तो एक दिवस अगोदर, मागच्या वर्षी पण एक दिवस अगोदर तो जिद्द केला आणि आपण जिद्दला नाकारला. ठीक आहे बाबा, तुझी सुट्टी आहे, तू ये करून, असं करून आपण त्याला पण पुढे घेतला आणि तो आला पण. धन्यवाद. आपण जो बहुमूल्य वेळ या पालखीला देत आहे आणि या पालखीबद्दल तुम्ही जे सांगितलं त्याच्याबद्दल आम्ही साई सेवा समितीतर्फे आपलं स्वागत, आशीर्वाद आणि आभार मानतो. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम.